इयत्ता 5वीचा पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर, कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. राष्ट्रकुल आणि आशियाई. कविताला कशामुळे दिलासा मिळाला? आईने समजूत काढल्यामुळे कविताला दिलासा मिळाला. कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर, कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर, जेव्हा कविताने नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा. कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर, आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर, कविता PT उषा या धावपटूला आदर्श मानते. कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर, कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. दुसरा प्रश्न, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. सावरपाडा कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? उत्तर, सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात. कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? उत्तर, नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ कविताला करावी लागत होती. या ओढाताणीतून सुटका म्हणून कविता शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली. हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर, कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली म्हणून या परिसराला कविताचा अभिमान वाटतो. आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? उत्तर, नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली त्यामुळे तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, तिची कीर्ती हे सारे पाहून आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते. कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? उत्तर, कविताला धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप अथक प्रयत्न केले म्हणून कविताच्या यशाचे श्रेय त्यांना देतात. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? उत्तर, जिद्द, अथक मेहनत आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो अशी प्रेरणा मी कविताकडून घेईल. तिसरा प्रश्न, खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. उदाहरण म्हणून आपल्याला एक लिहून दाखवलाय. पण, वेगळेपण आणि लहानपण असे पणपासून 2 शब्द तयार होतात. दार, चमकदार आणि टोकदार. पणा, पणापासून कमीपणा, शहाणपणा. पणी, पणीपासून लहानपणी, मोठेपणी. पासून आर्थिक आणि व्यावहारिक. अर्थ अधिक इक आर्थिक, व्यवहार अधिक इक व्यावहारिक. अखंड अधिक इत अखंडित आणि आनंद अधिक इत बरोबर आनंदित असे 2 शब्द पासून तयार होतात. चौथा प्रश्न, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. दिलासा मिळणे. दिलासा मिळण्याचे वाक्य, चंदूचे घर पुरामध्ये वाहून गेले पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला. गराडा पडणे. प्रसिद्ध लोकांच्या मागे नेहमीच चाहत्यांचा गराडा पडलेला असतो. कणखर बनणे. दररोज व्यायाम केला तर शरीर कणखर बनते. ओढाताण होणे. घरातील कामे व नोकरी यामध्ये शालिनीची फार ओढाताण होते. नात्यातील वीण गहिरी असणे. राम व लक्ष्मण यांच्या नात्यातील वीण गहिरी होती. वणवण सहन करणे. नोकरी मिळवण्यासाठी दीपकने खूप वणवण सहन केली.
पाचवा प्रश्न आहे समानार्थाचे शब्द लिहा. माय समानार्थी शब्द आहे आई, लेकचा मुलगी, बळचा शक्ती, गहिरे खोल, क्रीडा खेळ, वडील बाप. प्रश्न सहावा, तुम्हाला वैयक्तिक खेळातील कुठला खेळ अधिक आवडतो, तो का आवडतो? उत्तर, मला दोरी उड्या हा खेळ खूप आवडतो, कारण दोरीवरून उड्या मारताना मला खूप मजा वाटते. माझ्या आवडीचा खेळ मी लिहिलाय, तुमच्या आवडीचा तुम्ही खेळ इथे लिहू शकता. ई, आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? उत्तर, नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली, त्यामुळे तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, तिची कीर्ती हे सारे पाहून आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते. उ, कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? उत्तर, कविताला धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप अथक प्रयत्न केले, म्हणून कविताच्या यशाचे श्रेय त्यांना देतात. उ, कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? उत्तर, जिद्द, अथक मेहनत आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो, अशी प्रेरणा मी कविताकडून घेईल. तिसरा प्रश्न, खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. उदाहरण म्हणून आपल्याला एक लिहून दाखवलाय. पण, वेगळेपण आणि लहानपण असे पणपासून 2 शब्द तयार होतात. आ, दार, चमकदार आणि टोकदार. ई, पणा, पणापासून कमीपणा, शहाणपणा. पणी, पणीपासून लहानपणी, मोठेपणी. इक, इकपासून आर्थिक आणि व्यावहारिक, अर्थ अधिक इक आर्थिक, व्यवहार अधिक इक व्यावहारिक. इत, अखंड अधिक इत अखंडित आणि आनंद अधिक इत बरोबर आनंदित असे 2 शब्द इतपासून तयार होतात. चौथा प्रश्न, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. दिलासा मिळणे. दिलासा मिळण्याचे वाक्य, चंदूचे घर पुरामध्ये वाहून गेले, पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला. आ, गराडा पडणे. प्रसिद्ध लोकांच्या मागे नेहमीच चाहत्यांचा गराडा पडलेला असतो. कणखर बनणे. दररोज व्यायाम केला तर शरीर कणखर बनते. ओढाताण होणे. घरातील कामे व नोकरी यामध्ये शालिनीची फार ओढाताण होते. नात्यातील वीण गहिरी असणे. राम व लक्ष्मण यांच्या नात्यातील वीण गहिरी होती. वणवण सहन करणे. नोकरी मिळवण्यासाठी दीपकने खूप वणवण सहन केली. पाचवा प्रश्न आहे समानार्थाचे शब्द लिहा. माय समानार्थी शब्द आहे आई, लेकचा मुलगी, बळचा शक्ती, गहिरे खोल, क्रीडा खेळ, वडील बाप. प्रश्न सहावा, तुम्हाला वैयक्तिक खेळातील कुठला खेळ अधिक आवडतो, तो का आवडतो? उत्तर, मला दोरी उड्या हा खेळ खूप आवडतो, कारण दोरीवरून उड्या मारताना मला खूप मजा वाटते. माझ्या आवडीचा खेळ मी लिहिलाय, तुमच्या आवडीचा तुम्ही खेळ इथे लिहू शकता. सातवा प्रश्न आहे, तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्ही? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा. उत्तर, मला दोन्ही प्रकारचे खेळ आवडतात. मैदानी खेळ आवडतात कारण यामुळे भरपूर व्यायाम होतो आणि बैठे खेळ आवडतात कारण थकल्यावरही एका जागी बसून ते खेळता येतात. आठवा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात तुमच्या शब्दात लिहा. अ, तुमची गल्ली किंवा गाव कशाने वेढलेले आहे. आता कशाने वेढलेले आहे हा शब्दसमूह अर्थ अधोरेखित केलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो की तुमच्या गावाच्या भोवती काय आहे. कशाने वेढलेले आहे म्हणजे तुमच्या गावाच्या भोवती काय आहे. आ, आपल्या राज्यात अनेक शहरे धुराने वेढलेली असतात. धुराने वेढलेली असतात म्हणजे काय, शहरात धुराचे प्रमाण खूप जास्त असते. ई, अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत. जंगलांनी वेढलेली आहेत म्हणजे काय, शहरात सिमेंटच्या इमारतीचे प्रमाण खूप जास्त आहे. ई, कार्यालयात अनिता मॅडम नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात. फायलींनी वेढलेल्या असतात म्हणजे काय, अनिता मॅडमच्या अवतीभोवती नेहमी खूप फायली असतात.
9वा प्रश्न आहे, शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचा व समजून घ्या. यात उत्तर लिहायचं नाही, पुस्तकात दिलेले शब्द वाचून फक्त समजून घ्यायचे आहेत. प्रश्न 10वा आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 वाक्ये लिहा. मुद्दे आहेत, उत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका, जिल्हा, राज्य पातळी, खेळांचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा कशा पार पडल्या, बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात आलेले विचार. या मुद्द्यांच्या आधारे मी पाहिलेला क्रीडा महोत्सव मी खाली लिहिला आहे. उत्तर, 9 डिसेंबर 2023 रोजी मी जिल्हा पातळीवर नाशिक येथे क्रीडा महोत्सवाचा आनंद लुटला. यात धावणे, खो खो, कबड्डी, कुस्ती, उंच उडी, लांब उडी इत्यादी विविध स्पर्धा पार पडल्या. मला सर्वात जास्त खो खोची स्पर्धा आवडली, कारण शेवटचा सामना अतिशय चुरशीचा झाला. सर्व स्पर्धा शिस्तबद्धपणे पार पडल्या. बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात विचार आला की पुढच्या वर्षीसुद्धा खूप तयारी करून भरपूर बक्षिसे मिळवायची.